तुम्हाला सांगतो, मुंबईतला माणूस कोकणात आला नाही असं होत नाही बरं का गणपतीमध्ये. हा, नाही मुंबईकर एक वेळ स्वर्गात नाही जाणार बरं का, पण गणपतीमध्ये इथे कोकणात येणार म्हणजे येणार. हा, आम्ही काय पहिल्यांदाच आलो कोकणात. हो ना. हा, आता बघा आमचं गाव, तुम्हाला खास दाखवायलाच आणलं इकडे मी. तुम्ही मुंबईत का राहता? एवढं कमाल घर आहे यांचं इथे. अहो अख्खं कोकणच भारी आहे, तरी तुम्ही अजून बाहेरून बघताय बरं का घर आमचं, आतून नाही बघितलं. तुम्हाला सांगतो, आमच्याकडे गणपती बाप्पा येतात ना, त्यांना सुद्धा इकडे आल्यावरती लवकर निघावंसं वाटत नाही. एक वैशिष्ट्य सांगू, मला सांगा नारळात काय असतं? पाणी. हा, पण आमच्या इथल्या नारळात अमृत असतं, अमृत. हो, मग ते अमृत सोडून त्या पालिकेच्या नळाचं पाणी प्यायला का गेलात मुंबईत? कसं आहे, स्वर्गात अप्सरा असतात म्हणून मरायची घाई करतो का आपण? आधी कर्तव्य. तुम्हाला सांगतो, मी 2 वर्षाचा होतो ना, तेव्हा आमच्याकडे एक ज्योतिषी आला होता. माझ्याकडे पहिल्याच बोलला तो, हा मुलगा जग बदलणार एक दिवस. कमाल आहे ज्योतिषाची ना. हो ना. ज्योतिषी कमालच असतात. नाही, तसं नाही. 2 वर्षाच्या मुलाला स्वतःची चड्डी बदलता येत नाही आणि तो जग बदलेलं वगैरे. पॉवरफुल ज्योतिषी होता, त्यांनी वर्तवलेलं प्रत्येक भविष्य खरं झालंय. हो, बरोबर आहे. आता तुमच्या बाबतीतच बघा ना, आता जग नाही पण लोकांची घरं बदलताच की तुम्ही. वडील आले. या. त्यांनी तुम्हाला असं चेक का केलं? ते मी 9वीत असताना एकदा माझ्या खिशात तंबाखूची पुडी सापडली होती ना, त्यांना अजून विश्वास नाही बसत आहे त्यांचा. हो, तसं तुमच्यावर विश्वास बसणं अवघडच आहे. हो. म्हणजे तुम्ही तिकडे एवढे मुंबईत, हे इकडे असं लांब आहे ना खूप, विश्वास बसायला जरा जड. अच्छा, तसं म्हणताय तुम्ही. या, तुम्हाला आमचा स्वर्ग दाखवतो. या. तुम्ही इथे एकटेच राहता का? हो, एकटाच राहतो. एक एक करून सगळे सोडून गेले. चहा घ्या. बायको देवाघरी गेली, मुलगी माहेरी, आणि हा मुंबईला. साहेब फरार. साहेब म्हणजे आमचा कुत्रा. येऊ ना? अरे घे बाबा. आपा, आपला साहेब किती मस्त होता ना? हो, खूप भारी होता साहेब, तुझ्यापेक्षा भारी. त्याने खूप जीव लावलाय मका, मी पण खूप लाड केलंय. हा, माझ्यापेक्षा जास्त. काय, तो दिवसभर शेपूट हलवत फिरायचा ना यांच्या अवतीभोवती, आणि मला शेपूटही नाही, आणि मी गेलो मुंबईला. मुंबईला एसटी पण जाते, त्याचं काय एवढं कौतुक? तुम्ही का नाही गेलात मुंबईला राहायला?
मी जरा ते गोपाळ शेठ कुठपर्यंत आले ते बघतो. काय तेव्हा यायला हवे होते ना ते. तुम्ही घ्या ना, चहा घ्या आरामात. हा, मी आलोच. 15 वर्ष झाली हा मुंबईला आहे. घर लहानच हा, मोठं घेतल्यावर तुमका घेऊन जातंय असं मनात माका हैसानच ठेवलं. जागा किती मोठी असते ह्याला महत्व नसतं, मनात जागा किती आहे ह्याला महत्व असतं. नाही पण तुम्हाला नेतील ते आप्पा तिकडे. आता येताना म्हणत होते की हे घर विकून मुंबईत मोठं घर घ्यायचंय म्हणे. हा, काय गोपाळ शेठ, मला वाटलं गुजरातची मिठाई आणली असेल तुम्ही आमच्यासाठी. आणली आहे आणली आहे का? वा वा. एकदम भरून. म्हणजे कसं आहे, देवासमोर थोडं नैवेद्य म्हणून ठेवता येईल आणि बाकी मग आपण. एकदम नक्की चला चला. हा. मी काय म्हणतो गोपाळ शेठ, हा म्हणजे आपण हे असं बाहेर उन्हातानाचं भटकत बोलण्यापेक्षा नाही का, हा जरा बसलो असतो नाही आपण झाडांखाली. झाडाखाली नको रे बाबा, नको झाडाखाली नको. का? अरे त्याचा काही भरोसा नसते. कावळा कधी शीट करेल ना, त्याचा काय बी भरोसा नसते. म्हणून मी ना झाडाखाली कधी बसवतच नाही. मी काय म्हणते, आपण आज जाऊन बसूया का? हा, आज जाऊयात आपण, थोड्या वेळाने जाऊया. काय दुसरी एक पार्टी आली आहे आणि माझ्या वडिलांचं त्यांच्याशी बोलणं चालू आहे. अरे अशा कशा करते तू, अशा कशा करते? मी एवढा लांबून गुजरातून आलोय तुझी प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी. आता थोडा टाइम लागते ना, आणि तू डायरेक्ट दुसरा गिराईक बोलवून. काय आहे, आम्हाला गरज आहे, अडचणीत आहोत आम्ही, त्यामुळे जो चांगली किंमत देईल त्याला विकू आम्ही प्रॉपर्टी. अशा म्हणते. पार्टी कोण आहे? पार्टी फडके ज्वेलर्स म्हणून खूप मोठा ज्वेलर आहे. त्याची मुलगी आणि जावई बसलेत आत, डायरेक्ट बैठकीला बसू म्हणतायत. अशा म्हणते. ऑफर किती दिली? 2 कोटी रुपये सांगतायत. ए मला सांग, ही समधी अशी मध्ये मध्ये झाड कशाला लावली? काय गोपाळ शेठ, झाड काय, नारळ आहे नारळ. अरे पण तो डोक्यावर पडतो ना. एवढं एकच गुण माहिती आहे का तुम्हाला नारळाचं? अरे घरासमोर झाड लावू नये, का? सापाची भीती. आणि तुला सांगतो, एकदा काही मी प्रॉपर्टी घेतली ना, की इथे मस्त पैकी स्विमिंग पूल बांधणार, मग ही समधी झाड काय. चल रे, काय पण बोलतोस. तुला माहिती आहे, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा पण घाबरत नव्हतो भूतांना. पण मी घाबरायचो, हो. मी अजून पण घाबरतो. हा, तुम्हाला सांगतो, जेव्हा मी 2 वर्षांचा होतो ना तेव्हा आमच्याकडे पण एक ज्योतिषी आले होते. हो का? हा, आणि ते मला बघून काय म्हणाले माहितीये? काय? हा जो मुलगा आहे ना, कोण? म्हणजे मी, अच्छा. या मुलाच्या अंगात पुढे जाऊन दैवी शक्ती येणार आहेत. माझ्या कमाल आहे ना ज्योतिषाची. ज्योतिषी कमालच असतात. नाही नाही, ते नाही, ज्या मुलाला चड्डी सुद्धा घालता येत नाही त्याच्या अंगात दैवी शक्ती येणार आहे म्हणाले ते. ए चुप बसा ना तुम्ही. तुम्ही भूताबद्दल काय बोलत होते? हा, ऐका, ज्या घरात भूतबाधा असते ना, त्या घरात गेल्यावर मला तिकडे ढोलकीचे आवाज ऐकू येत. या घरात ही येतं? आल्यापासून मला सतत ना असे ढोलकीचे आवाज ऐकू येत. फक्त असं कोणी दिसलं नाहीये मला. भूताचं? ढोलकीचा आवाज येतो? भूताचा. ढोलकीचा? तुम्ही वाटा ना. नाही, त्याचं काय आहे ना, मला लहानपणापासूनच भूताची फार भीती वाटते हो. म्हणून मी लग्नाआधी आई बापांच्या मंदिर झोपायचो. जोकर. आई वडिलांनी केवढे शिव्या घातल्या असतील ना त्यावेळेला. तेव्हा घालत असतील, पण आता नाही. आता अभिमान करतात माझा, अभिमान. मी मंदी झोपलो ना, म्हणूनच ते एका पोरावर थांबले. बचतच बचत. नाही, तशी बचत करायची ना मला लहानपणापासून सवयच आहे. आता काय ना, लहानपणी मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा बसचं तिकीट दर किती होता? किती होता? 1 रुपया. 1 रुपया? 1 रुपया? पण मी शाळेत जायचोच नाही ना. एक बरं गेलं. मी तो 1 रुपया घ्यायचो, त्याचे पेरू, चिंचा, बोर हे सगळं घ्यायचो आणि बाजूच्या शाळेसमोर जाऊन विकायचो. पण तुम्हाला एक माहित आहे का,
भूतांना चिंच अजिबात आवडत नाही, अजिबात नाही. सुरुवात करो छो. हा, एक मिनिट, भूतांना चिंचा नाही आवडत तर काय आवडत असेल? ऐका. आप्पा, या एवढ्या मोठ्या घराची सगळी कामं तुम्ही एकटेच करता? हो, मी एकटाच राहतो, मी एकटाच करतो, वेळ जात नाही. आता मुलाने जर हे घर विकल्यात तर मग तो सांगेल तसं त्याच्या दारात बसून राहील मी. नाही म्हणजे एक गोष्ट बोलू का? लहान तोंडी मोठा घास, पण हे घर तुम्ही नका विकू. अरे तुम्ही हे घर घ्यायला आलात ना? नाही नाही, अजिबात नाही. अहो, तो गोपाळ शेट आहे ना, तो हे घर विकत घ्यायला आलाय आणि त्याला असं वाटावं की या घराला अर्जंट गिरायक आहे म्हणून तुमच्या मुलांना आम्हाला इथे आणलं. पण तुम्हाला खरं सांगू का आप्पा, तुम्ही नका विकू हे घर. आता ते कसं विकायचं नाही ह्यावर आपण विचार करूच. नाही, आता माझा मुलगा ऐकणार नाही. हा विषय मागेच काढला होता, तेव्हा तो जो काय माका बोललो तेव्हाच ठरवलंय. आता याला विरोध करायचा नाही. एक बाप म्हणून तुम्ही माझ्यासाठी काय केलं? सांगा ना, काय दिलं? एवढे मोठे मुख्याध्यापक होतात, काय दिलं मला? अरे सगळा पैसा तुझ्या आईच्या उपचारासाठी गेलाय आणि या घरासाठी गेलाय, हे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंय. बघितलं ना, आणि हेही बघितलं की साध्या साध्या शिक्षकांची मुलं गाड्या घेऊन फिरतायत, मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहतात शहरात. त्यांनी आपल्या मुलांसाठी घरं विकली, जमिनी विकल्या, आणि तुम्हाला घर विका म्हणालो तर म्हणताय माझ्या बायकोचा जीव आहे या घरामध्ये. ती फक्त तुमची बायको होती का? माझी आई नव्हती? आणि मी जर मोठ्या घरात राहायला गेलो तर त्रास होणार आहे का तिला? अरे चांगलं घर आहे तुझं बंटी. अहो, तुमच्यासाठी चाललंय ना सगळं. मला तुम्हाला मुंबईला नाही का घेऊन जाता येणार? का जगताय तुम्ही इथलं आयुष्य? फार मजा वाटतेय का तुम्हाला? साधं इंटरनेट सुद्धा चालत नाही इथे. अरे महिन्यातून एक जरी तुझा फोन आला ना तरी 4 दिवस मला बरं वाटतं. मला नको आहे इंटरनेट, मला लागत नाही इंटरनेट. नातवाचा एक व्हिडिओ मी महिनाभर बघू शकतो आणि ते नेहमी मला नवीन वाटतं. ठीक आहे, मग मी सुद्धा एक गोष्ट निक्षून सांगतो. काय? मी आत्ताच्या आत्ता गाव सोडून चाललोय आणि मी तोपर्यंत परत येणार नाही जोपर्यंत तुम्ही मला हे घर विकायची परवानगी देत नाही. आप्पा, मुळात हे घर तुमचं आहे, तुम्ही स्वतः बांधलेलं आहे. त्यामुळे ते विकायचं की नाही विकायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. नको, घरासाठी एक घर मोडूचं नाही माका. बरं मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला तुमचं उरलेलं आयुष्य निसर्गाच्या सहवासात घालवायचंय का तुमच्या त्या स्वार्थी मुलाच्या सहवासात घालवायचंय? कसंही असलो तरी तो माझा पोरगा. ते पण काय असते बघायचं तुम्हाला? बाहेर बघा, ही म्हातारी अशी रोज जात असते, कुठल्या गावावरून आली आहे कुणास ठाऊक, पण हिच्या पोराने मात्र हिला सोडून दिलं हे नक्की. माझ्यावर अशी वेळ येता कामा नये. हा असो, तरी पण जर तुम्हाला हे घर विकायचंच असेल तर आम्ही सांगतोय तसं करा. ए डोबा, काय झालं? बंद कर ना. काय झालं काय? अरे भूताची भीती वाटते मला. काय गोपाळ सिंग, काही नसतात भूत भीत. सोपा ठेव इकडे, ठेवते. उशी इथे ठेव, अशी झोपणार आहे? भीती वाटते मला ना, कसली? भूताची? पडण्याची. मग एक काम करायचं, झोपल्यावरती लोळायचं नाही आपण. उशा लहान आहेत की नाही आपल्यापेक्षा, पचकन झाल तिकडे. आणि रात्री काही आवाज ऐकू आले तर उठायचं नाही. हा, उठायचं नाही म्हटलं मी. झोपा. गुड नाईट. गुड नाईट. नाईट. सीताराम सीताराम. ए क्या गया? अरे देवा. आ गया? हा. आता ही काय पद्धत झाली बोलायची? तुरुंगातली माणसं बोलतात तसं आपण. अरे तुम्हाला जर तुमची जागा विकायची असेल ना
तर विकून टाका, हा, नाही तर तुमच्याकडेच ठेवा. आणि अशी डील करताना अशा कोणी अटी घालतात का? हळू चला हळू. गोपाळ शेठ, ऐका ना माझं. हो, कसा बसा माझा बाप आत्ता तयार झाला ही प्रॉपर्टी विकायला. तुम्हाला नसेल जमत ना तर तुम्ही तसं सांगा मला, मी त्या फडकेंच्या पोरीला विकून टाकतो प्रॉपर्टी. मी तुमच्याकडे का आलो हे डील घेऊन? तुमचंही कर्ज फिटेल आणि उरलेले 2 पैसे मलाही मिळतील म्हणून. मला एक सांगा, इतक्या स्वस्तात तुम्हाला इतकी मोठी प्रॉपर्टी मिळणार आहे? हा, खरे खर. पण अटींचं काय? 2 मिनिटं थांबा जरा. गोपाळ शेठ, माझा बाप म्हातारा माणूस आहे आणि म्हाताऱ्या माणसांचं ना स्वतःच्या घरावर जरा जास्तच प्रेम असतं. काही जग पाहिलेलं नसतं ना, त्यामुळे त्यांना स्वतःची झोपडी सुद्धा बंगला वाटायला लागते. तर मी जर नसतो गेलो मुंबईला तर मला या घराचं खूप कौतुक वाटलं असतं. ते सगळं जाऊ देतो. माझा ऐका, आमचा म्हातारा त्रास देईल पण फायदा आपलाच. पण अटी काय आहेत पप्पांच्या? अट पहिली, आता मी आवाज काढल्यावर बघा पक्षी कसे परत आवाज काढतात. तसंच जर पक्षाने तुम्हाला प्रतिसाद दिला तर गोपाळ शेठ, हे घर मी तुमका देऊक तयार असेल. अरे हे मजाक करते काय? घर विकते ही पद्धत ना डील करायची. नाही नाही, आम्हाला 8 मान्य आहे. आम्ही तयार आहोत. हा, तू येणार झाला काय का? याच्यात गोपाळ शेठ, तुम्हाला काय म्हणालो होतो? आमचा म्हातारा थोडासा सरकलेला आहे, पण आपण संधीचा फायदा करून घेऊयात ना. आणि आपणची नेमकी अट काय ती समजून घ्या ना जरा. म्हणजे तुम्ही आवाज काढल्यानंतर जर पक्षांचा प्रतिसाद आला तर आप्पा तुम्हाला 20 लाख रुपयाचं डिस्काउंट देतील. हा, डिस्काउंट 20 लाखाचं. पण का? का काय का? कारण त्यांना त्यांच्या झाडांची, पक्ष्यांची, निसर्गाची काळजी आहे ना, म्हणून. हे बघा, एकतर त्यांना घर विकायचं नव्हतं. ऐका ना, हे बाबा, हे मला घर विकायला मदत व्हावी म्हणून आणलं ना मी तुला इकडे. आमच्यामुळे ते तयार झाले. आधी नाही म्हणत होते ते. त्यांना नाही विकत. हा, मी तयार आहे. ये बात गोपाळ शेठ, एक नंबर. मला खात्री होती ही ऑफर तुम्ही सोडणार नाही म्हणून. चला चला, काढा आवाज, काढा पक्ष्यांचे. करतो ऐक. हा, ऐका ना, इथे ना पक्ष्यांचा आवाज अभिप्रेत आहे, प्राण्यांचा नाही. हा, जरा व्हरायटी द्या आणि आवाजामध्ये. व्हरायटी ना. हा, आता अट दुसरी. असं काय करता? थांबा ना जरा, ऐका ना. नाही, आता तुमचे पप्पा त्या शापाला बोलवायला सांगतील. बोलवायचं आपण, त्यात काय एवढं? नाही, असं कशाला म्हणतील ते? अहो, सोपी अट आहे. हे समोर जे झाड दिसतं ना, नारळाचं छोटस झाड, त्याच्यावर चढायचंय आणि जर चढून दाखवलं तर अर्ध्या किमतीत घर देईन. देणार. मी तयार आहे. आता चढूनच दाखवतो तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चला राम बाप्पा. चढा थोडं राहिलं अगदी. चला अरे वा वा. हे, हे. जमणार गोपाळ शेठ, जमणार. बंटी शेट मागे वा. अहो, चिटिंग आहे. सपोर्ट काय देताय? बाजूला वा. चला. ए, तू सोड. आणि पेपर रेडी कर. तुझा घर घेतला बघ. चला राम बाप्पा, सांभाळून घ्या आता. लावा गोपाळ शेठ, थोडा जोर लावा अजून. अरे नाही. मला खाली उतरावा, मला कुठे चढायचं नाही. का असं कसं? तिसरी अट ऐकून तरी घ्या ना. मला ऐकायचं नाही, मला खाली उतरावा. फुकट घर देईन, सुपारीच्या झाडावर चढला तर.
अरे मला घर नको, काय नको, मला द्या, खाली उतरवा. आणि तुमच्या या मुलाच्या नादी पण लागणार नाही मी. आणि तुमची जमीन घ्यायच्या लायकीच्या उरलेला नाही मी बाप्पा. 4-5 फुटावर अडकल्यावर समजतंय जमिनीची किंमत काय ते. जमीन विकत घेऊ गेलो